नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. इंद्रायणी व्यंकू महाराजांना विचारते, व्यंकू महाराज तुम्ही हे रागवून तर नाही बोलत आहे ना? त्यावर व्यंकू महाराज हसून म्हणतात, अगं नाही ग बाई, मी तुमच्यावर अजिबात रागवत नाही आहे. उलट तुम्ही हे जे करताय त्यामुळे मला तुमचा अभिमानच वाटतोय. पुढे ते म्हणतात, या भूताघाताच्या गोष्टीला घाबरून गावातली जुनी जाणती माणसं पण कशी वागतायत बघतायत ना तुम्ही. त्यामुळे तुम्ही हे जे करताय ते अतिशय बरोबर करताय. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, म्हणजे तुम्ही खरंच आमच्याबरोबर येणार आहे? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, हो, तुला खोटं वाटतंय का बघ. व ते काठी घेऊन येतात आणि म्हणतात, चला, भूताचा बिमोड करायला निघालेल्या तुम्हा दोघांसोबत मी तिसरा पण येतोय. त्यावर इंद्रायणी म्हणते, अहो पण व्यंकू महाराज, 1 2 3 3 तिघाडा आणि काम बिघाडा. त्यावर व्यंकू महाराज हसून म्हणू लागतात, ही पण एक अंधश्रद्धा आहे, आज आपण सिद्धच करून दाखवू, चला. इकडे आत्तोबा घाबरलेले असतात आणि रामकृष्ण हरीचा जप करू लागतात. त्यावर सुशीला म्हणते, तुम्ही बायकोचं ऐकायचं नाही अशी शपथच घेतली आहे का? त्यावर आत्तोबा म्हणू लागता, अगं तसं नाही सुशीले. त्यावर सुशीला म्हणते, अहो माझं ऐका ना, सगळं गाव करतंय, तुम्हाला काय झालंय? त्यावर आत्तोबा म्हणता, काही पण करायला लावू नकोस, शांत बस. पुढे ते म्हणतात, अगं मी काळजी घेतोय ना, आता तर सकाळची ड्युटी घेतली मी साहेबांकडून. त्यावर सुशीला म्हणते, सकाळची? अहो पण ते भूत जर सकाळी यायला लागलं तर काय कराल? ती म्हणू लागते, तुम्ही दाढी करा बरं, करा दाढी. त्यावर आत्तोबा म्हणतात, अगं मी दाढी नाही करू शकत सुशीले. त्यावर सुशीला म्हणते, का नाही करू शकत तुम्ही? त्यावर आत्तोबा म्हणतात, मी जर दाढी केली तर व्यंकू महाराजांना नाही आवडणार. त्यावर सुशीला म्हणते, काही येडबीड लागलंय का? आता व्यंकू महाराजांना तुमची दाढी करणं न करणं काही संबंध? त्या भूतानं जर तुम्हाला धरलं तर तिथं व्यंकू महाराज येणार आहे का तुम्हाला वाचवायला? तेवढ्यात आत्तोबाला इंद्रायणीची आठवण येते आणि ते विचारू लागतात, एवढी रात्र झाली, इंद्रायणी दिसत नाही, ती कुठे आहे? त्यावर सुशीला म्हणते, ती गेली देवळात झोपायला. त्यावर आत्तोबा म्हणतात, अगं एवढी खराब वेळ चालली आणि तिला तू कसं पाठवलंस? मी जातो तिला घ्यायला. त्यावर सुशीला म्हणते, काही गरज नाही, मंदिरात काही घोर नसतो, देव आहे ना, आणि तुम्ही तुमची काळजी करा, पहिले ही दाढी काढून टाका बरं. इकडे आत्तोबाला काही समजत नसतं. ते म्हणतात, इंदू तर विठुरायाच्या मंदिरात आहे, त्यामुळे तिथंच ती सुरक्षित असणार आहे, तिथेच राहू द्या तिला. ते आत जायला निघतात, परत फिरून विचार करतात, पण गावातली परिस्थिती सध्या बरी नाही आहे, त्यामुळे मी एक काम करतो, तिला स्वतःच्या डोळ्यांनीच बघून येतो, म्हणजे माझा आत्मा तरी शांत होईल. पुढे ते तिला घेऊनच यायचा विचार करतात आणि विठुरायाच्या मंदिराकडे जातात. तिथे बघतात तर इंद्रायणी तिथे नसते. आत्तोबा बोलू लागतात, चादर तर इथेच आहे तिची, एवढ्या रातच्याला इंदू कुठे गेली असेल? म्हणून ते इंदू इंदू म्हणून आवाज देऊ लागतात. मात्र इंद्रायणी तिथे नसते. त्यावर आत्तोबा घाबरून म्हणतात, भूताने तर इंदूला, असं म्हणून ते तिथून निघून जातात. इंद्रायणी व गोपाळ व्यंकू महाराजांबरोबर साडीवाल्या दाढीवाल्या बाईला शोधायला येतात. त्यावेळेस इंद्रायणी व्यंकू महाराजांना विचारू लागते, व्यंकू महाराज, अहो आपण कुठं आलोय आणि तुम्ही काय करताय? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, ही साडीवाली दाढीवाली बाई सर्वात जास्त लोकांना कुठे दिसली? त्यावर इंद्रायणी म्हणते, पाटल्यांच्या मळ्यात, आणि गोपाळ म्हणतो, पिंपळाच्या झाडाजवळ. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, ते बघा, त्या पिंपळाच्या झाडापाशीच आलोय आपण. पुढे ते म्हणतात, आता आपण असं करूया, या झाडाभोवतीच दबा धरून बसू, म्हणजे त्या साडीवाल्या दाढीवाल्या बाईचा सुगावा लागेल. तेवढ्यात इंद्रायणी मुंगी चावली म्हणून ओरडून उठते. त्यावर गोपाळ म्हणतो, अगं मला आत्तापर्यंत 10 मुंग्या चावल्याय, मी जागचा तरी हल्लोय का? त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, माहिती तू किती शूरवीर आहेस. त्यावर व्यंकू महाराज त्यांना म्हणतात, शांत बसा, नाहीतर आपली चाहूल लागेल. तेवढ्यात त्यांना पिंपळाच्या झाडाजवळून कोणीतरी येत असल्याचं दिसतं. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, ते बघा, कोणीतरी येतंय, आत या तुम्ही. तेवढ्यात त्यांना दाढीवाली साडीवाली बाई दिसू लागते. त्यावर व्यंकू महाराज पिंपळाच्या झाडाजवळ जाण्यासाठी चला असं म्हणतात आणि तिथून निघतात. तेवढ्यात त्यांना मागून कोणीतरी आल्याची चाहूल लागते व ते मागे फिरून बघतात तर आत्तोबा त्यांच्यासमोर येऊन उभे राहतात. आत्तोबा त्यांना पाहून घाबरतात व इंद्रायणी व गोपाळ आत्तोबाला पाहून घाबरतात. आत्तोबा आल्याची खात्री पटल्यानंतर ते पिंपळाच्या झाडाकडे जाऊन बघतात तर तिथून ती साडीवाली बाई गायब झालेली असते. इंद्रायणी, व्यंकू महाराज आणि गोपाळ पुन्हा आत्तोबाजवळ येतात. त्यावर आत्तोबा इंद्रायणीला विचारू लागतात, ए इंदे, अगं कुठं होती तू? केव्हा धरणं शोधतोय तुला? पुढे आत्तोबा व्यंकू महाराजांना विचारू लागतात, अहो व्यंकू महाराज, तुम्ही तिकडे काय शोधत होतात आणि एवढ्या रातच्याला या पोरांना घेऊन इकडे काय करताय? त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, अहो आत्तोबा, त्या भूताचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावायला आलोय मी इथे. त्यावर आत्तोबा घाबरतात. व्यंकू महाराज त्यांना म्हणू लागतात,
अहो आतोबा भूतबीत काही नसतो. अहो आत्ताच आम्ही त्या झाडाखाली दाढीवाली साडीवाली बाई पाहिली होती, पण तेवढ्यात तुम्ही आलात आणि ती तिथून गायब झाली. पुढे व्यंकू महाराज आत्तोबाला म्हणू लागतात, अहो आत्तोबा आता तुम्ही आणि इंदू इथे दबा धरून बसा, मी आणि गोपाळ तिकडे जातो. पुढे कुठेतरी ती असेलच, दिसली की आम्ही तिला पिटाळून लावतो आणि इकडं आली की तुम्ही चांगलं तिला चोप द्या. त्यावर आत्तोबा घाबरतात. त्यावर इंदू आत्तोबाला चला म्हणते. आत्तोबा इंदूसोबत जातात आणि दबा धरून बसतात. तेवढ्यात आत्तोबा जोरात ओरडून उठतात. त्यावर इंदू म्हणते, अहो सरडा होता तो, कसले घाबरताव, वॉचमन आहे ना तुम्ही. त्यावर आत्तोबा म्हणू लागता, मी सरडा विंचू साप गेंडा हत्ती कशालाच घाबरत नाही, पण भूताची प्रॅक्टिस नाही ना, पहिल्यांदाच आहे. पुढे आत्तोबा चुळबुळ करायला लागतात. त्यावर इंदू म्हणू लागते, कसली चुळबुळ करता हो तुम्ही आत्तोबा. त्यावर आत्तोबा म्हणतात, मला ना असं बसलं की लहानपणापासून थोडा प्रॉब्लेम आहे. त्यावर इंदू म्हणते, अच्छा लघुशंका. त्यावर आत्तोबा म्हणतात, मी जरा जाऊन येतो आणि ते तिथून जातात. इंदू एकटी बसलेली असताना तिला लाल साडीवाली बाई येताना दिसते आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.